सोरायसिसमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती कशी बदलते? कधी तुम्ही असा विचार केला आहे का, की सोरायसिसमध्ये त्वचेवर जे दिसते, ते खरे तर शरीराच्या आतल्या बदलांचे प्रतिबिंब असते. अनेक लोक सोरायसिसला फक्त त्वचेचा आजार समजतात, पण प्रत्यक्षात या आजारात शरीराची प्रतिकारशक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. नमस्कार, मी आहे डॉक्टर राजेंद्र सोनवणे. गेल्या 39 वर्षापासून मी केवळ सोरायसिस या आजाराचा अभ्यास आणि उपचार करत आहे. हजारो रुग्णांच्या अनुभवातून आम्ही एक गोष्ट स्पष्ट पाहिली आहे. सोरायसिस समजून घ्यायचं असेल तर शरीराच्या प्रतिकारशक्तीची भूमिका समजून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती म्हणजे एक सुरक्षा व्यवस्था असते. तिचे काम म्हणजे शरीराला बाहेरून येणाऱ्या जंतू, व्हायरस आणि इतर हानिकारक घटकांपासून संरक्षण देणे. सामान्य परिस्थितीत ही प्रणाली अत्यंत संतुलित पद्धतीने काम करते. पण काही परिस्थितीमध्ये ही प्रतिक्रिया असंतुलित होऊ शकते. सोरायसिसमध्ये अनेक वेळा प्रतिकारशक्ती त्वचेच्या पेशींना वेगाने तयार होण्याचे सिग्नल देते. परिणामी त्वचेच्या पेशी सामान्यपेक्षा अधिक वेगाने तयार होतात. जुन्या पेशींना निघून जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्या त्वचेवर साचतात. त्यामुळे लालसर, जाड आणि खवलेदार डाग तयार होतात. याचा अर्थ असा नाही की प्रतिकारशक्ती कमकुवत आहे. काही वेळा ती जास्त सक्रिय असते. हेच कारण आहे की सोरायसिसमध्ये शरीराच्या आत चालणाऱ्या प्रक्रियेला समजून घेणे महत्त्वाचे असते. होमिओपॅथीमध्ये आम्ही रुग्णाच्या शरीराची प्रतिक्रिया पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारशक्ती वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. काही लोकांमध्ये आजार हलका असतो, काही लोकांमध्ये तीव्र असतो. म्हणूनच उपचार करताना रुग्णाची संपूर्ण प्रकृती, मानसिक अवस्था, ताण, झोप आणि जीवनशैली या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. सोरायटिसमध्ये आम्ही हजारो रुग्णांच्या अनुभवातून हे शिकलो आहे की जेव्हा रुग्णाला त्याच्या शरीराची प्रतिक्रिया समजते, तेव्हा तो उपचारात अधिक सक्रिय सहभाग घेतो. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे, तुम्हाला वाटते की सोरायसिसमध्ये शरीराच्या आत काही बदल होत असतात? कमेंटमध्ये जरूर लिहा.